धनु राशीचा प्रवास हा नेहमीच वेगळा असतो। इतर राशींना जे कठीण वाटते ते धनु राशीच्या लोकांनी वर्षानुवर्षे शांतपणे सहन केले आहे। आणि या सहनशीलतेमागे एकच कारण आहे, तुमच्या जन्मपत्रिकेत दडलेल्या त्या शक्ती, त्या कर्मांची वेळ आणि त्या नियतीची योजना जी तुम्हाला इतरांपेक्षा उंच स्थानी नेण्यासाठी तयार केल्या आहेत। 2019 ते 2025 हा काळ धनु राशीसाठी साधा नव्हता। जग बदलले तसा तुमचा जीवन मार्गही बदलत गेला। कधी अचानक आलेली निराशा, कधी जबर तोटा, कधी जवळच्यांचा विश्वासघात, कधी आरोग्याची परीक्षा, कधी नात्यांमधील ताण, तर कधी पैशासाठी झालेली धावपळ। आपण बाहेरून मजबूत दिसत होतात, पण आतून किती वेळा तुटत होतात हे फक्त तुम्हाला माहीत आहे। काही धनु राशींनी 2020 ते 2025 या काळात स्वतःची स्वप्ने गुपचूप काढून टाकली। काहींनी स्वतःला दोषी दिला, काहींनी देवाशी पक्के भांडण केले आणि काहींनी तर स्वतःवरून विश्वासच गमावला। या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र कायम राहिली, तुमची प्रतीक्षा। कारण तुम्हाला आतून ठाऊक होते की हा काळ तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहे। दररोज उठताना एक प्रश्न तुमच्या मनात फिरत असे, कधी संपणार हा संघर्ष, कधी येणार माझी वेळ, देवाने माझ्यासाठी नेमके काय ठेवलं आहे। धनु राशीचा खरा प्रश्न कधीच असा नसतो की जीवनात मार्ग मिळेल का, प्रश्न नेहमीच असाच असतो, तो मार्ग कधी उघडेल। आता आपण 2025च्या अंतिम टप्प्यात उभे आहोत। हा तो क्षण आहे जिथून तुमच्या संघर्षाचा इतिहास मागे वळणार आहे आणि तुमच्या भाग्योदयाचा प्रवास पुढे सरकणार आहे। गेल्या 6 वर्षांच्या कष्टांचे अर्थ आता उलगडू लागणार आहेत। जे थांबले होते ते हलू लागणार, जे मोडले होते ते पुन्हा जोडले जाणार आणि जे हरवले होते ते परत येण्याची दाट शक्यता आहे। धनु राशी, तुम्ही तयारीत राहा, कारण आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। कधी होणार आहे तुमचा भाग्योदय आणि कधी संपणार तुमचा संघर्ष, आणि तुम्हाला जे हवे आहे ते नक्की कधी मिळणार, या सर्वांचे उत्तर तुम्हाला पुढच्या प्रवासात पायरीने समजेल। आता या कथेतला सर्वात महत्त्वाचा अध्याय सुरू होतो। कधी होणार आहे तुमचा भाग्योदय, धनु राशीचा खरा उदय। धनु राशीचा भाग्योदय हा अचानक येणारा चमत्कार नसतो, तो हळूहळू जवळ येतो, संकेत देत येतो आणि मग एका ठराविक क्षणी संपूर्ण जीवनाचा प्रवाह बदलून टाकतो। 2025 डिसेंबरचा हा भाग्योदयाचा पहिला प्रकाश आहे। हा काळ तुमच्यावर असलेल्या जडभाराला हलके करण्यास सुरुवात करतो। ज्या लोकांनी तुमच्यातील ज्वाला पाहिली नाही, ज्यांनी तुमचे कष्ट ओळखले नाहीत, त्यांच्यापासून तुम्हाला दूर नेण्याची प्रक्रिया याच काळात सुरू होते। 2026च्या पहिल्या 6 माहीत भाग्योदयाचे दुसरे दार उघडते। या काळात तुमचे प्रयत्न पहिल्यांदाच योग्य व्यक्तीकडे, योग्य स्थानी, योग्य वेळेस पोहोचतात। पूर्वी तुम्ही जे केले ते दिसत नव्हते, पण आता तुमचा आवाज, तुमची कामगिरी, तुमचे धैर्य आणि तुमची क्षमता लोकांपर्यंत पोहोचायला लागते। 2027 हा तो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे जिथे भाग्योदय फक्त सुरूच होत नाही तर स्थिर होतो। तुमच्या मनात अनेक वर्षांपासून जपलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरतात, आयुष्याला अर्थ मिळतो। हे वर्ष धनु राशीसाठी असे असते जिथे समाज, कुटुंब, करिअर, पैसा, नाव, मानसन्मान सर्व दिशांनी तुमच्या आयुष्यात एक स्थिर चढता आलेख दिसतो। भाग्योदय म्हणजे फक्त पैसे येणे किंवा नोकरी मिळणे नव्हे, भाग्योदय म्हणजे तुमचे जीवन योग्य मार्गावर परत उभे राहणे। ज्या गोष्टी तुम्हाला तोडून गेल्या त्या पुन्हा कधीच तोडू न शकणे आणि तुमचा आत्मविश्वासाचा नवा जन्म होणे। संघर्ष कधी संपणार, 6 वर्षांची शिकवण पूर्ण होण्याची वेळ। धनु राशीने 2019 पासून जे काही भोगलं ते साधं नव्हतं। गुरुचे बदलते गोचर, शनीची पद्धतशीर परीक्षा आणि राहूचा अचानक धक्क्याने गेली 6 वर्षे जीवनात अस्थिरता, अनिश्चितता आणि गोंधळ वाढवला। तुमचे मन अनेक वेळा विचार करायचे की हे कधी संपणार, कधी थांबणार परीक्षा। या संघर्षाचा शेवट 2025 डिसेंबर पासून सुरू होतो। हा तो काळ आहे जिथे त्रास कमी होण्याची लक्षणे दिसू लागतात। ज्या गोष्टी तुमच्या विरुद्ध काम करत होत्या त्या त्यांच्या जागेवर थांबायला लागतात। ज्या लोकांची ऊर्जा तुमच्यावर वाईट परिणाम करत होती त्या व्यक्ती तुमच्या जीवनातून दूर सरकतात। हे सर्व अचानक घडत नाही, ते घडते शांतपणे, नकळत, आणि एका दिवशी तुम्हाला जाणवते की तणावाचे ओझे आता कमी झाले आहे। 2026 मध्ये संघर्षाचा वेग थांबतो। पूर्वीची चिंता, अस्थिरता, घाई, भीती यांची तीव्रता कमी होऊ लागते। आयुष्याला एक सौम्य गती मिळते। तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरू लागतात। तुमचे प्रयत्न व्यर्थ जात नाहीत। संघर्षाचे पूर्णपणे निरसन 2027च्या सुरुवातीला होते। तोपर्यंत तुम्ही ज्या वर्षानुवर्षे थकले होते त्यातून बाहेर येता। कधी काळी ज्यामुळे तुम्ही रात्री झोपत नव्हता त्या चिंता तुम्हाला पुन्हा कधीही बांधून ठेवत नाहीत।
या वेळेनंतर तुमच्या आयुष्यात अशी स्थिरता येते जी पुढची 7 ते 8 वर्षे तुटत नाही. तुम्हाला जे हवे आहे ते कधी मिळणार? इच्छापूर्तीचा नेमका काळ कधी? तर धनु राशीचे लोक स्वतःसाठी फार कमी मागतात, पण जे काही मागतात ते फार खोल असते. त्यांनी केलेले प्रयत्न मनापासून असतात, नाती मनापासून असतात आणि स्वप्नही मनापासून जपलेली असतात. मग प्रश्न उरतो, ज्यांची ही मनापासून मागणी कधी पूर्ण होईल? जीवनात स्थिरता हवी असेल तर ती 2026च्या पहिल्या 6 माहीत मिळते. या काळात तुमच्या आयुष्यातील विस्कळीत गोष्टी पूर्वस्थितीत येऊ लागतात. नोकरी बदलायची असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आर्थिक स्थिरतेची इच्छा असेल तर हे महिने अत्यंत महत्त्वाचे सिद्ध होतात. नात्यांमध्ये स्पष्टता आणि भावनिक समाधान हवे असेल तर 2026च्या उत्तरार्धात ते मिळते. ज्यांनी तुमची साथ सोडली ते लोक तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर जातील. ज्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्यावर प्रेम केले, आधार दिला, विश्वास दाखवला अशी माणसे जवळ येतील. जुने तुटलेले नाते परत येण्याची शक्यता देखील काहींसाठी निर्माण होते. मोठी स्वप्ने, मोठी इच्छा, तुम्हाला ते खरोखर हवे आहे ती सर्वात महत्त्वाची पूर्तता 2027मध्ये होते. ज्याला तुम्ही नियती म्हणता ते याच काळात तुमच्या बाजूने पूर्ण ताकदीनं उभं राहतं. तुमच्याकडून काढून घेण्यात आलेल्या गोष्टी दुप्पट रूपात मिळतात. तुमची मेहनत फळाला येते, तुमचे नाव उंचावते आणि तुमची खरी ओळख प्रस्थापित होते. इच्छापूर्तीचे सौंदर्य म्हणजे ती उशिरा मिळते पण योग्य वेळीच मिळते आणि धनुराशीसाठी तर योग्य काळ आता अत्यंत जवळ आला आहे. धनुराशीचा संपूर्ण प्रवास समजून घेतला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, तुमचे जीवन कधीच सरळ रेषेत चालत नाही. तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचे आहे त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी नियती तुम्हाला इतरांपेक्षा अधिक कठीण मार्गावरून नेत असते. कारण साध्या लोकांना साधे यश मिळते, पण मोठ्या आत्म्यांना महान परीक्षाच मिळतात. 2025 डिसेंबर हा तुमच्या जीवनातील अत्यंत निर्णायक कालखंड आहे. हा तो बिंदू आहे जिथे 6 वर्षांपासून चाललेले बंद मार्ग हलू लागतात. कुठेतरी मनात असलेला अंधार कमी व्हायला सुरुवात होते आणि ज्या गोष्टींची वर्षानुवर्षे चाचपणी सुरू होती त्या गोष्टी तुमच्या हातात स्थिर होण्याची तयारी करतात. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी बदलाचा पूल आहे. ज्या गोष्टी तुमच्याकडे यायच्या आहेत त्या तुमच्याकडे वळू लागतील. ज्या लोकांना तुमच्या जीवनातून जायलाच हवा होता त्यांचे प्रस्थान तुम्हाला स्पष्ट दिसेल. ज्या नात्यांना नवी दिशा हवी होती ती दिशा मिळेल. ज्या स्वप्नाने थकून मागे होता ती स्वप्ने पुन्हा परत उभी राहतील. 2027 हा तुमचा पुनर्जन्माचा काळ आहे. हा फक्त यशाचा काळ नाही तर तुमचे व्यक्तिमत्व, तुमची प्रतिष्ठा, तुमची महत्त्वाकांक्षा आणि तुमचे अस्तित्व नव्याने लिहिले जाण्याचा कालखंड आहे. हा तो काळ आहे ज्यात तुम्ही स्वतःला ओलांडून दाखवाल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष केला त्या संघर्षाचा अर्थ तुम्हाला समजेल. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे थांबला त्या आता तुमच्या हातात येतील. धनुराशीचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे, त्यांच्याकडे दारे बंद होतात पण त्यांना फक्त योग्य दार उघडण्यासाठी. गेल्या काही वर्षात तुमच्यासमोर जितकी दारे बंद झाली तितकी मोठी दार उघडण्यासाठी नियतीने तुमची तयारी केली आहे. आता तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या भाग्याकडे नेईल. तुम्ही भूतकाळातील कोणतीही वेदना ओढून घेऊ नका, कारण भविष्यात जे घडणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा मोठे आहे. धनुराशी, तुमचा संघर्ष केवळ परीक्षा नव्हती, तो तुम्हाला योग्य वेळी योग्य यशासाठी योग्य स्थानी पोहोचवण्यासाठी मार्ग होता. आता त्या मार्गाचा वळण तुमच्या बाजूने फिरत आहे. तुम्ही तयार राहा, कारण 2025चा शेवट हा तुमच्या संघर्षाचा शेवट आहे. 2026चा उदय हा तुमच्या नशिबाचा आरंभ आहे आणि 2027 हा तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा अध्याय असणार आहे. तुमच्याकडून काढून घेतले गेलेले सर्व काही आता दुप्पट ताकदीने परत मिळणार आहे. तुमचे कष्ट, तुमचे अश्रू, तुमची प्रतीक्षा सर्वांचे उत्तर आता मिळणार आहे आणि या वेळेला तुमचे नशीब तुम्हाला अर्ध्यात सोडणार नाही. हा काळ कायमचा तुमचाच आहे.